जागो ग्राहक जागो, जागो जागो जागो, झाली नवी पहाट बघा हो. जागो ग्राहक जागो, करताना कुठलीही खरेदी नीट पारखून घ्या हो. जागो. जरी वाटले फसगत झाली सोडून देऊ नका हो. जाणा आपल्या अधिकारांना, कायद्यातल्या तरतुदींना, बेईमानांना धडा शिकवूया. जागो ग्राहक जागो, जागो ग्राहक जागो. नमस्कार. जागो ग्राहकच्या आजच्या भागात मी रश्मी आंबडेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. ऑनलाईन खरेदी तर आपण सर्रास हल्ली करतोच आहोत, पण ऑफलाईन खरेदी करणारा ग्राहक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सध्या उपलब्ध आहे. आणि या पेठांबद्दलची माहिती देण्यासाठी आज आपल्याबरोबर जे पाहुणे आहेत ते त्यांची ओळख करून घेऊया. आपल्याबरोबर आहेत अनुराधा देशपांडे मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. मॅडम ग्राहक पंचायत पेठ प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. आजच्या कार्यक्रमातल्या आपल्या दुसऱ्या पाहुण्या आहेत श्रद्धा जमेनीस. नमस्कार. तुमचंही कार्यक्रमात स्वागत. धन्यवाद. त्या स्वतः उत्पादिका आहेत आणि त्याबरोबरीने विक्रेती म्हणून सुद्धा त्या कार्यरत असतात या पेठांमध्ये. आणि आजच्या आपल्या तिसऱ्या पाहुण्या रूपा भिसे. नमस्कार. तुमचंही कार्यक्रमात स्वागत. एक आपण ज्याला म्हणतो नियमित येणाऱ्या ग्राहक या पेठांमध्ये म्हणून तुमची ओळख आजच्या कार्यक्रमामध्ये आपण करून देतो. तिघींचंही मनापासून स्वागत करते. आणि तसं बघायला गेलं तर खरेदी हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि पेठांमधली खरेदी तर थोडीशी वेगळी असते, कारण वर्षभर मंडळी वाट बघत असतात. त्या काही अगदी रोज किंवा दर 15 दिवसांनी आयोजित होतात अशातला भाग नाहीये. वर्षातून एकदा या पेठा असतात. तर मुंबई ग्राहक पंचायतीने पेठा सुरू करण्यामागचं कारण काय होतं आणि कधीपासून या सुरू झाल्या, उद्दिष्ट काय होतं त्यामागचं? मुळामध्ये मुंबई ग्राहक पंचायत 1975 साली संस्थेची स्थापना झाली. संस्था आपल्या सदस्यांसाठी ना नफा ना तोटा तत्वावरती मासिक वितरण करते. या मासिक वितरणातून ज्या गोष्टी दिल्या जात होत्या त्याही वेळेला आणि आजही ज्या आहेत त्या म्हणजे आपल्या रोजचं लागणारं वाणसामान असतं किंवा इतर काही गोष्टी असतात त्या की ज्या दैनंदिन तुमच्या गरजेच्या असतात. ह्याच्यामध्ये आपल्याला कधीही तुम्हाला चॉईस नसतो त्याच्यातून किंवा तुम्हाला बघता येत नाही त्याच्यातून. पण अशा काही वस्तू असतात की ज्याचा तुम्हाला काय म्हणतो स्पर्श अनुभवणं, त्या बघणं, त्याचा रंग, त्याचं डिझाईन काय आहे ते बघणं, ह्या ज्या गोष्टी लागणाऱ्या होत्या त्यावेळचे म्हणजे तत्कालीन जे आमच्या संस्थेचे जे संस्थापक सदस्य होते त्यांच्या लक्षात असं आलं की अरे ह्या वाणसामानाच्या वस्तूंच्या ह्याच्यातून ह्या वस्तू आपल्याला देता येत नाहीत, पण ह्या वस्तू गरजेच्या तर नक्कीच आहेत. मग त्या कुठल्या असेल, मग तुमचे दैनंदिन वापराचे कपडे असेल, क्रोकरी असेल किंवा काही भांडी असतील, तर हा सगळा विचार करून ज्या वस्तू आम्हाला वाटपातून देता येत नाहीत त्या वस्तू देण्यासाठी म्हणून ह्या पेठेचं आयोजन केलं. त्याची एक गंमत अशी आहे की सुरुवातीला पहिली पेठ जी झाली ती म्हणजे फक्त तुमच्या काही साड्यांची विक्री झाली फक्त. म्हणजे त्यावेळेला असं होतं की बाबा आता साडी खरेदीला जायचं, तर साडी खरेदीला म्हणजे काही दुकानं वगैरे असतील तर तिथेच जायचं. पण त्यावेळेच्या आमच्या म्हणजे पहिल्या संस्थापिक सदस्य ज्या होत्या खरेदीच्या त्या अध्यक्ष होत्या प्रतिभाताई गोडबोले. आज त्या नाही आहे तिथे, पण त्यांच्या कल्पनेतून ही साडी पेठेची कल्पना बाहेर आली. मग त्यांनी घाऊक बाजारामध्ये जाऊन काही साड्या खरेदी केल्या आणि मग त्याची दादरला एका हॉलमध्ये त्यांनी विक्री करायचं ठरवलं. आणि जवळजवळ 700 साड्यांची मागणी जी आली होती ती जवळजवळ 1700 साड्यांची विक्री झाली. आणि मग त्याच्यातून असं लक्षात आलं की लोकांचा अशा ह्या कल्पनेला काहीतरी छान प्रतिसाद मिळतोय. आणि मग त्याच्यातून मग पुढच्या वर्षाला त्याच्यात काही आणखीन वस्तूंची वाढ झाली. क्रोकरी आली, त्याच्यातून लोकरीचं सामान आलं, कपडे आले त्याच्यातून. आणि गंमत अशी झाली की हळूहळू 2 वस्तूंच्या 4 वस्तू, 10 वस्तू, 20 वस्तू असं करत करत ही पेठ चांगली फुलायला लागली त्याच्यातून. आणि लक्षात असं यायला लागलं की हे करत असताना छोटे छोटे जे उत्पादक असतात ते उत्पादक ह्याच्यातून मोठे व्हायला लागले. आणि त्यामुळे तेव्हापासूनची जी म्हणजे खरं म्हणायचं तर मुंबई ग्राहक पंचायत ही ह्या आज असलेल्या सगळ्या ग्राहक पेठांची जननी म्हणायला हरकत नाही त्याच्यातून. की त्याच्यानंतर ही कल्पना मग आता विस्तृत प्रमाणावरती फुलली गेलेली आहे. वा. मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की एक उद्योजिका आहात तुम्ही, उत्पादन करता स्वतः आणि या पंचायत पेठांमध्ये सहभागी सुद्धा होता, तिथे स्टॉल असतो तुमचा. तर तो सगळा एक अनुभव काय असतो? कारण आता मॅडम म्हणाले त्याप्रमाणे जे नवीन क्षेत्रात येणारे आहेत
त्यांच्यासाठी एक खूप चांगला एक पाया या पेठांमुळे होतो. बरोबर. तुमचा काय अनुभव आहे? आम्ही 2016 साली गृहोपयोगी उत्पादने जे पर्यावरणपूरक आहेत असं मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं. आता ह्यामध्ये आपली रोज लागणारी दैनंदिनी लागणारे डिटर्जंट्स, फ्लोअर क्लीनर्स, टॉयलेट क्लीनर्स आणि काही स्पेशल प्रोडक्ट्स असे आम्ही मॅन्युफॅक्चर करतो. आता जेव्हा आम्ही हा बिझनेस सुरू केला तर तेव्हा इंडियन मार्केट्समध्ये तसंही MNCचा पगडा खूप पक्का होता. बरोबर. कारण कंटिन्युअस मल्टीमीडियामध्ये हॅमरिंग करणं प्रोडक्ट्सचं आणि ह्याच्यामुळे आमचे जे उत्पादनं होती त्यांना ग्राहकांपर्यंत कसं पोचवावं असं आमचं हे चालू होतं. तर त्याच्यामध्ये लहान उद्योजक आणि त्याच्यामध्ये नवीन, तर ह्याच्यात कमर्शियल बेस कॅपिटल कुठून आणायचं, त्यामुळे ॲडव्हर्टिजमेंट्स आणि मार्केटिंगमध्ये तेवढं कॅपिटल टाकू शकत नव्हतो. बरोबर. म्हणून मग एक्झिबिशन इज अ गुड वे की ज्याच्यामध्ये आपण ग्राहकांपर्यंत पोचू शकतो. 1-1.5 वर्ष आम्ही बरेचसे एक्झिबिशन्स केले. पण नंतर एकांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही मुंबई ग्राहक पंचायतना का नाही अप्रोच करत. तर मग त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांचे काही म्हणजे सिलेक्शन प्रोसेस असते, तुम्ही अप्लाय करा आणि मग इंटरव्ह्यूज वगैरे होऊन मग आम्ही तुम्ही अप्लाय करू शकता. तर आम्ही तसं अप्लाय केलं आणि आमचे प्रोडक्ट त्यांना आवडले. काहीतरी नवीन नाविन्य होतं प्रोडक्ट्समध्ये, त्यामुळे मग त्यांनी आम्हाला स्टॉल अलॉट केला आणि अशी माझी सुरुवात झाली. एक्झिबिशन. स्टॉल मध्ये आल्यानंतरचा अनुभव काय असतो ह्याच्याकडे आपण थोडंसं नंतर येऊया. पण रूपाताई गेली अनेक वर्ष तुम्ही अशा पद्धतीने खरेदी करताय, तर ऑनलाईन खरेदी, ऑफलाईन खरेदी दोन्ही खरेदी करत असताना तुम्हाला काय फरक जाणवतो किंवा तुमचा काय अनुभव आहे त्या बाबतीत? तर ऑनलाईन खरेदी तर आता भरपूर झालेली की घरी बसून म्हणजे एकसारखं व्हॉट्सॲपवरनं किंवा अमेझॉनवरनं मागवतो वस्तू. पण तिकडे काय होतं की तिकडे तुम्हाला फक्त फोटो दिसतोय, तुम्हाला ऍक्च्युअली म्हणजे फॅब्रिक कसं आहे ते तुम्हाला नाही, म्हणजे स्पर्श करून जे आपल्याला म्हणतो की अरे वा हे कॉटन आहे, खरंच हे एकदम चांगल्या म्हणजे उच्च दर्जाचं फॅब्रिक आहे, हे आपल्याला कळत नाही ऑनलाईन खरेदीमध्ये. दुसरा एक पॉइंट होतो ऑनलाईन खरेदीला की तुम्ही आज म्हणजे ऑर्डर तुम्ही देता, पण ते तुम्हाला काय लगेच वस्तू मिळत नाहीये, तुम्हाला थांबायला लागतं. म्हणून मी नेहमी ऑफलाईन खरेदीच्या दृष्टीने जास्त विचार करते. कारण ऑफलाईनमध्ये एक तर पहिला प्रथम म्हणजे जाऊन तिकडे बघा की ओके हा कलर मला बरोबर दिसतोय का. सो तो एक माझा प्रश्न असतो, त्यामुळे तो सुटतो. आणि दुसरं म्हणजे लगेचच मला ती वस्तू मी घरी घेऊन लगेच मी ते वापरामध्ये आणू शकते. हे एक खूप महत्वाचा माझा जो मुद्दा म्हणजे पूर्ण होतो ऑफलाईन खरेदीमध्ये. किंवा जे डिस्क्रिप्शन आपल्याला हवं असतं, आपल्या डोक्यात असतं, ते तसंच्या तसं मिळण्याची शक्यता ऑफलाईन मध्ये जास्त आहे ऑनलाईन पेक्षा, नाही का? या सगळ्या पेठांचं नियोजन करणं, पंचायत पेठांचं नियोजन ही सोपी गोष्ट नाहीये. कसं होतं हे नियोजन? काय काय गोष्टींचा विचार याच्यामध्ये केला जातो? खरं सांगायचं तर पंचायत पेठेचं नियोजन म्हणजे ही एखाद्या लग्न आपल्या घरामध्ये उभं राहिलं तर त्याचं कसं नियोजन असतं ना, त्या पद्धतीनेच सगळं करायला लागतं. की म्हणजे तुमचा अगदी हॉल शोधायचा, मग तो हॉल शोधायचा, मग डेकोरेटर शोधायचे, मग स्टॉलचे आमचे जे असतात ही म्हणजे जे नवीन नवीन स्टॉल्स असतात त्यांचे आम्ही ॲप्लिकेशन्स मागवतो. कारण ती प्रोसेस जी आहे ना, ती निवड प्रक्रिया आहे ना, ती अतिशय काटेकोरपणाने आपल्याकडे केली जाते. कारण तिथे कुठल्याही तुमच्या माझ्या ओळखीचा, तुझ्या ओळखीचा ह्याला तिथे प्राधान्य नसतं. तर आपला तिथे येणारं उत्पादन नाही, जो उत्पादक आहे तो किती दर्जेदार माल घेऊन येतोय आणि तो बघितल्याशिवाय दर्जाला प्राधान्याने महत्व असतं. तर त्यामुळे त्यांचे ॲप्लिकेशन आल्यानंतर आमची एक पंचायत पेठ समिती आहे, त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 10-1 जण आमचा ग्रुप आहे, तो काम करत असतो त्याच्यावरती वर्षभर. आणि मग ह्याच्यामध्ये त्यांचे ॲप्लिकेशन आले की त्यांची स्क्रुटिनी करणं, मग त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे ॲप्लिकेशन आलेले असतात, त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन अर्ज करणाऱ्याला काही बंधन नसतं त्याच्यावरती, पण आपल्या पेठेच्या दृष्टीने आपल्याला त्याच्यामध्ये काय योग्य वाटतं त्याची आधी स्क्रुटिनी होते. मग ते झाल्यानंतर ह्यांना इंटरव्ह्यूला बोलवलं जातं. इंटरव्ह्यूला येताना त्यांना त्यांची उत्पादनं घेऊन यावी लागतात. त्यावेळेला ती उत्पादनं बघताना सुद्धा अतिशय काटेकोरपणाने बघितली जाते की एखादा रेडीमेड कपडा असेल किंवा एखादा रेडीमेड ड्रेस असेल तर त्याची शिलाई किती मजबूत आहे, ती लांब लांब घातलेली आहे की ती धावदोऱ्यासारखी घातलेली आहे, त्याचा रंग पक्का आहे की नाही आहे, त्याच्यावरती लेबल आहे की नाही, या सगळ्या गोष्टींचं आम्ही पंचायत पेठ समिती हे सगळं काम करत असते, त्याच्या ती बघत असते. ती
एकदा ते उत्पादन नंतर वेळ प्रसंगाला तर कदाचित एखादं आम्ही उत्पादन ते विकत घेऊन वापरूनही बघतो त्याच्यातून. मी एक्झॅक्टली तेच विचारणार होते. ते वापरूनही बघतो की म्हणजे एखादी आता उदाहरणार्थ एखादी चादर असेल, बऱ्याच वेळा त्याचे रंग जातात. उत्पादक सांगत असतो किंवा तो विक्रेता असतो, कधी कधी तो होलसेलर असतो की तो सगळेच जण काही उत्पादन करतात असं नाहीये. बाहेरून छोटी छोटी उत्पादक जे असतात किंवा गाळेधारक जे येतात ते बऱ्याच वेळेला होलसेल मार्केटमधनं घेऊन सुद्धा येतात. पण मग अशा वेळेला ग्राहकाला कुठेही त्याचा गिराईक होण्याचे चान्सेस आपल्याला द्यायचे नसतात. त्यामुळे ते मग उत्पादन खरेदी करायचं, ते धुवून बघायचं, आटतंय किती, रंग जातोय किती, उसवलं किती जातंय, हे सगळं बघूनच त्याच्यानंतर त्या विक्रेत्याला आपल्या पेठेमध्ये स्थान दिलं जातं. म्हणजे किती माहिती खरी दिलीये किंवा खरी दिलेली आहे. त्याच्यानंतर त्यांना आपल्या त्याच वेळेला पहिल्या स्टेपमध्ये सुद्धा त्यांना जर म्हणजे आम्हाला साधारण एकदा अंदाज आला की बाबा हे उत्पादन ठेवण्याच्या योग्यतेचा आहे, मग योग्यतेचा आहे म्हटल्यानंतर त्याला थोडीशी आम्ही कल्पना देतो की बाबा इथली प्रोसेस कशी असते. तुझा आज इंटरव्ह्यू झाला म्हणून तुला मिळेलच याची गॅरंटी नाहीये त्याच्यातून. कारण आपल्याला सुद्धा त्यांचं एकंदर त्यांची क्षमता किती आहे तीही बघावी लागते की म्हणजे तू कुठून घेतोयस, किती घेणार आहेस. शेवटी कसं आहे त्याला त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असते. त्यामुळे तो आपल्या पेठेला पुरा पडतोय की नाही तेही आपल्याला बघावं लागतं त्यांचं. त्यामुळे त्यांची गाळेधारकांची निवड ही अत्यंत काटेकोर पद्धतीने होते. दुसऱ्या बाजूला नियोजन जे चाललेलं असतं ते हॉल बुकिंग पासूनच चाललेलं असतं. मग आता हिने जसं म्हणजे पुढे येईल तो प्रश्न त्याच्यातून की आता ह्यांच्यासारखी जी मंडळी आहेत की जी आपल्याकडे 5-5 दिवस, 6-6 दिवस, 8-8 दिवस पेठेच्या निमित्ताने बाहेरगावी असतील तर ती राहतात. पण मग त्यांच्या राहण्याची आपल्याला काही सोय करता येईल का? करणारे राहणारे तेच असतात, पण त्याचाही विचार संस्था करते त्याच्यातून. आणि ह्या सगळ्या ह्याच्यातून मग ती प्रोसेस निवडची प्रोसेस झाली आहे नंतर मग आपल्याकडे त्याचं त्यांना कळवणं, ती कळवण्याची सुद्धा हे असते की बाबा तुम्हाला अलॉट झालेला आहे हा स्टॉल, आता कुठे कुठे दिलेला आहे. कारण काही मंडळी सगळीकडे मागितलेले असतात पण आपल्याला सगळीकडे देणं त्यांना शक्य नसतं. कारण एक एक वेळेला अर्ज आले की ते 300, 350, 400 अर्ज येतात. या 400 अर्जातून त्या हॉलच्या कपॅसिटी प्रमाणे निवड करणं ही इतकी सोपी गोष्ट नसते. त्यावेळेला तो आमचा कस लागतो की अरे आपण नेमकं कोणाला द्यायचं. अशी आहे सगळी. तर तो एक खरेदीचा आमचा उत्सवच असतो. आणि असा हा उत्सव आम्ही जवळजवळ मुंबई ग्राहक पंचायत आता जवळजवळ वर्षभरात 11 ठिकाणी आम्ही करतोय सध्या. आपण त्याच्याकडे येणारच आहोत की 11 ठिकाणी म्हटल्यानंतर कुठे कुठे हा प्रश्न आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या मनात आलाच असेल. पण त्यांनी जे निवडीचे निकष सांगितले त्या सगळ्यामधून तुम्ही गेलेला आहात. तर जेव्हा तुम्हाला कळलं की आता पंचायत पेठेमध्ये आपला स्टॉल असणार आहे त्यावेळची भावना आणि त्याच्यानंतर एकदा स्टॉल उभा राहिल्यानंतरचा तुमचा अनुभव काय होता पेठेतला तो जाणून घ्यायला. जेव्हा सगळे ते इंटरव्ह्यू आणि प्रोसेस झाली त्याच्यानंतर आम्हाला तर आमच्या प्रोडक्ट्सवरती विश्वास होताच, पण आता ते ग्राहकांपर्यंत पोचवायचं म्हणून मग आधी स्टॉलमध्ये जेव्हा फर्स्ट टाइम आम्ही स्टॉलमध्ये हे केलं, स्टॉल लावला, तर त्याच्यानंतर सुरुवातीला जरा ग्राहकांपर्यंत पोचणं आणि ते व्यवस्थित त्यांना समजतंय की नाही हा पण प्रश्न असतो. कारण गोष्टी आपण फक्त सांगणं आणि त्या व्यवस्थित त्यांना वापरण्याला हे म्हणजे एक्सप्लेन करणं की कशी ही गोष्ट वापरावी त्याच्यावरती पण प्रोडक्टचं फर्दर सेल अवलंबून असतं. तर त्यामुळे जेव्हा स्टॉल उभा केला त्याच्यानंतर सुरुवातीला 1-2 दिवस जरा दडपण होतं की कसं काय, म्हणजे कारण मुंबई ग्राहक पंचायतचं नाव आणि त्यांचे ग्राहक असं सगळ्यांना माहिती, खूप चोखंदळ ग्राहक असतात. तर त्यामुळे पहिले 1-2 दिवस, पण नंतर मग जसं जसं ग्राहकांचे प्रश्न आणि मग त्यांचे ते प्रश्न सॉल्व्ह करणं की मग तुम्ही बाबा त्यांनी एक प्रश्न विचारला तर त्यांचं त्या प्रश्नांचं निरसन करून त्यांना पुढच्या प्रोडक्टची माहिती देणं, त्यांना जे हवं आहे ते प्रोडक्ट त्यांना सांगणं, हे सगळं जेव्हा नंतर हळूहळू जसे आम्ही रुजत गेलो त्याच्यात तसं बऱ्यापैकी आम्हाला आता अनुभव आलेला आहे. तुम्ही मगाशी ऑफलाईन खरेदीबद्दल थोडंसं सांगितलं की त्याचे काय काय फायदे असू शकतात किंवा एक ग्राहक त्याच्यातनं समाधानी कसा असू शकतो. मला अजून प्रिसाईज असं विचारायचं आहे की पंचायत पेठ, मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे जी पेठ आयोजित केली जाते तिथे खरेदीचे काय काय फायदे आहेत किंवा तिकडे गेल्यानंतर काय वाटतं आधी? एक तर तिकडे विविधता मिळते, कारण प्रत्येक प्रोडक्ट जे मिळतं तिकडे, म्हणजे जर ज्वेलरी असेल किंवा एखादं टी शर्ट्स असतील त्याच्यामध्ये पण विविधता असते, ते सर्वात महत्त्वाचं होतं. दुसरं म्हणजे उत्तम दर्जा, ह्याच्याबद्दल प्रश्न नसतो, कारण ग्राहकाला काय म्हणजे आम्हाला ॲज अ ग्राहक हेच पाहिजे की उत्तम दर्जा आणि जे व्हॅल्यू आहे
ते महत्वाची आहे. बरं. तर त्याच्याबद्दल कधी प्रश्नच येत नाही, कारण मुंबई ग्राहक पंचायत आहे त्याच्यामध्ये, तर आपण कधी त्याच्यावरती प्रश्नच म्हणजे येत नाही. त्याच्यामुळे आम्ही तिकडे गेल्यावरती एकतर सगळं म्हणजे बघून पारखून आम्ही घेऊ शकतो. प्लस आम्हाला कधी काय प्रश्न आला की एखादा टी शर्ट आम्हाला ओके घरी जाऊन मे बी आम्हाला काही त्याच्यामध्ये म्हणजे फेरबदल करायचा आहे साईजमध्ये वगैरे, तर ते पण एकदम म्हणजे आम्हाला त्याच्याबद्दल ही जे मिळतं की लगेच आम्ही जाऊन तिकडे ते करू शकतो. तोही असो. दुसरं जर काय असं आम्हाला कंप्लेंट असेल कुठच्याही गोष्टी, त्याची नोंद घेणं हे खूप महत्वाचं. मुंबई ग्राहक पंचायतची आम्हाला म्हणजे तो सपोर्ट आहे ग्राहकाला, कारण त्याची नोंद घेतली जाते, त्याच्यावरती चर्चा केली जाते आणि त्याचं मग म्हणजे त्याच्यामधनं एक कन्क्लुजन पण येतं. बर, काय निवारण होतं? म्हणजे अशी फार क्वचित येत असेल कदाचित अशी तक्रार, पण आली तर कसं आहे की म्हणजे आपण ज्या वेळेला ग्राहक पंचायत म्हणजे खरं सांगायचं तर ग्राहक पंचायत पेठ ही एखाद्या ग्राहक संस्थेने ग्राहकांसाठी आयोजित केलेली एकमेव पेठ आहे. आज बाजारामध्ये अनेक पेठा भरतात, ठीक आहे, कारण कसं आहे की पेठांची सुद्धा गरज आज समाजाला आहे. आणि त्याच्यातून आपण एक दुसऱ्या बाजूने विचार केला तर असे छोटे छोटे उद्योजक असतात की त्यांना कसं असतं की त्यांना त्यांच्या उभरत्या काळामध्ये किंवा व्यवसायाच्या काळामध्ये दुकान घेणं, तो कर्मचारी ठेवणं वगैरे हे शक्य नसतं. अशा वेळेला ह्या ज्या छोट्या छोट्या भरणाऱ्या पेठा किंवा मुंबई ग्राहक पंचायतीच्या पेठा या अशा उद्योजकांसाठी आधारस्तंभ राहिल्या की त्या तिथे आले, त्यांनी विक्री केली आपल्या उत्पादनांची, ती समाजमान्यता पावले आणि मग ते येत राहिले त्याच्यातून. तर त्यामुळे त्यांचं तिथे पेठेचं असणं हे आवश्यक आहे. आता त्यांनी जो प्रश्न किंवा त्यांनी जे उत्तर दिलं त्याच्यामध्ये मी असं सांगेन की मुळामध्येच आपण जो चोखंदर गाळेधारकच निवडतो, गाळेधारकाची निवडच मुळी चोखंदरपणाने होते. त्यामुळे तिथे तक्रारी शक्यतो उद्भवू नयेत असं एकंदर वातावरण असतं किंवा त्यांना सांगितलेलं असतं. तरी सुद्धा उत्पादन आहे ते शेवटी कधीतरी त्याच्या तक्रार उद्भवणारच. त्याच्यामध्ये काय असं 100% सांगता येत नाही की काही तक्रार उद्भवणार नाही, पण तक्रार उद्भवल्यानंतर ती सोडवली जाणं, त्या ग्राहकाचं समाधान करणं हेही संस्था म्हणून आमचं कर्तव्य असतं. कारण आपण इथे बाजारपेठेतल्या अनुचित व्यापारी प्रथांना बाजूला सारून उचित व्यापारी प्रथांचा आग्रह धरतच या पेठांचं आयोजन नियोजन आपण करत असतो. त्यामुळे एखाद्याला एखादी वस्तू घरी गेल्यानंतर असं वाटलं की मला ती बदलायची आहे किंवा मला ती नाही आवडली किंवा काय झालं, त्यांनी परत यावं, त्याला त्याच्या मनासारखी वस्तू जर नाही मिळाली तर त्याला पैसे परत द्यायचं, हेही आपण विक्रेत्यांना बजावलेलं असतं. त्याच्यात म्हणजे विक्रेत्यांवरती त्या अटी घातलेल्या असतात आणि ह्या अटी त्यांच्याकडून आपण लेखी ज्यावेळेला आपण करारनामा करतो तेव्हा त्याच्यामध्ये त्या अंतर्भूत केलेल्या असतात. त्यामुळे विक्रेता त्याच्यापासून पळू शकत नाही. म्हणून आम्ही असं म्हणतो की बाबा तुम्हाला ह्या अटींवरती आमच्याकडे यावं लागेल, या अटी मान्य असतील तरच तुम्ही आमच्या मध्ये पेठेमध्ये सहभागी होऊ शकता, नसेल तर तुम्ही ठीक आहे, ती तुमची मर्जी, त्याच्यातून ती तुमची मर्जी. पण इथे जे काही आग्रह आहेत, उचित प्रथांचे आग्रह आहेत की ज्याच्यावरती आपल्याला विस्तृतपणानेही बोलता येईल त्याच्यातून. जी नक्की. तर त्यामुळे ते जे उचित प्रथांचा जो आग्रह आहे त्याच्यामुळे होतं असं की ते विक्रेते त्या पद्धतीने त्यांनाही तो एक लेसन असतो की आपण व्यवसाय कसा करावा आणि उचित प्रथांचा आग्रह धरूनही व्यवसाय करता येतो आणि उत्तम यश मिळवता येतं हेही त्यांना कळतं. कारण आजचा आमच्याकडचा विक्रेता हा कदाचित बाहेरही विक्री करत असेल कुठे आणि तिथे सुद्धा ते ग्राहक म्हणून त्यांच्याकडे लोक जातच असतील, तर त्यांनी इथे जी प्रॅक्टिस ठेवली तीच प्रॅक्टिस त्यांची तिथेही राहिली पाहिजे की ग्राहक हा सर्वसमावेशक आहे. त्यामुळे त्याची कुठल्याही पेठेत असो किंवा दुकानात असो त्याची फसवणूक होताच कामा नये. तर त्यामुळे ह्याचा वस्तुपाठ हा आमच्याकडच्या विक्रेत्यांना आम्ही तो घालून दिलेला आहे त्याच्यातून आणि त्याप्रमाणे टिकतात. त्यामुळे आम्ही म्हणतो की बऱ्याच वेळेला आमच्याकडे एखाद्या विक्रेत्याला गाळा मिळणं सोपं असतं एखाद्या वर्षी, पण त्याला जर टिकवायचं असेल तर त्याला मात्र मग आमच्या उचित प्रथांचा आग्रह धरला तरच तो आमच्याकडे टिकेल, नाही तर पुढल्या वर्षी तो बाहेर पडेल. श्रद्धा, तुमचा काय अनुभव आहे? तुम्ही सगळं तुम्हाला इतकं छान पटत होतं आणि तुमच्या चेहऱ्यावर तुम्ही त्या प्रोसेसमधनं गेलाय हे सुद्धा कळत होतं. काय काय प्रश्न साधारण इंटरव्ह्यूमध्ये विचारले जातात आणि या उचित प्रथांबद्दल तुम्हाला काय वाटतं? कारण तुम्ही स्वतः उत्पादन करताय वस्तूंचं. प्रश्नांमध्ये म्हणजे आधी प्रोडक्टची सगळ्या माहिती, जी काय उत्पादनं आहेत, तर ते उत्पादनं ॲक्च्युअल आम्ही जे म्हणतो आता आम्ही म्हणतो पर्यावरणपूरक उत्पादनं आहेत, तर ती खरंच पर्यावरणपूरक उत्पादनं आहेत का? कारण हल्लीच्या ट्रेंडप्रमाणे इको फ्रेंडली आणि ऑर्गॅनिक ह्या नावाखाली कितीही प्राइस टॅग लावून ग्राहकांकडनं पैसे घेतले जातात. तर ॲक्च्युअल आहे का तसं? आणि मग तुमच्या प्रोडक्ट्सची तुम्हाला कितपत
आहे कॉन्फिडन्स की बाबा आहे. आता आमचा जेव्हा इंटरव्ह्यू झाला तेव्हा आमच्याकडनं प्रोडक्ट जसं मॅडमनी सांगितलं टेस्टिंग, आता आमचे जे उत्पादनं आहेत, गृहोपयोगी उत्पादनं, ती काय इंटरव्ह्यूमध्ये समोरासमोर बघून पारखून घेऊ नाही शकत, त्याच्यासाठी वापर झाला पाहिजे. त्यामुळे आम्ही जे सॅम्पल्स दिले तर त्या सॅम्पल्सचं पण आम्हाला बिल मागवलं गेलं की तुम्ही आधी बिल आणा आणि मग तुम्ही तुमचे सॅम्पल्स सबमिट करा. मग ते सगळ्या जे मेंबर्स आहेत समितीचे त्यांनी सगळ्यांनी वापरून बघितले आणि मग त्यांना ते पटलं की आम्ही जे केलेत प्रोडक्ट्स पुटफोर्थ केले आहेत ते खरंच चांगले आहेत आणि ते ग्राहकांपर्यंत पोचले पाहिजे. त्यामुळे मग त्या हिशोबाने आम्ही ते आमचं सुरू झालं, पेठा सुरू झाल्या. त्यानंतर आता वितरणातही काही प्रोडक्ट्स येत आहेत. त्यामुळे ग्राहकांचीच डिमांड आहे आणि महिला उद्योजिका म्हणून जो सपोर्ट आणि विश्वास आहे संस्थेचा माझ्यावरती तो पण प्रचंड आहे. म्हणजे त्या पण सगळ्या 90-95% महिलाच आहेत सध्या संस्थेत. तर त्यांनाही म्हणजे सगळं, आता मी मॅरिड आहे तर माझं घरदार, माझी मुलं, सगळ्या दृष्टिकोनातून त्याही विचार करून सतत मला पाठिंबा देत असतात किंवा सपोर्ट करत असतात. हा प्रश्न विचारण्यामागचं कारण जी नक्की म्हणजे गंमत आहे त्याच्यातली काय आहे असं मला सांगता नाही येणार, पण ज्यावेळेला ही मंडळी इंटरव्ह्यूला आपल्याकडे येतात त्यावेळेला एक मनात कुठेतरी, कारण मुळामध्ये अशा प्रकारचे इंटरव्ह्यू होणं हीच मुंबई ग्राहक पंचायतीची खासियत आहे. केवळ तुम्हाला गाळा आहे, मग कॉर्नरचा गाळा तुम्हाला त्याच्यासाठी एवढा रेट आहे, मधला असेल तर एवढा रेट आहे, असं काही आपल्याकडे नसतं. आपल्याकडे सरसकट भाडं सगळ्यांचं, फक्त साईजवरती वेगळेपण असतं. पण इथे जे येतात त्यावेळेला त्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात की अरे बापरे आपल्याला इथे बोलवले, मग इथे काय होणार आहे, आपण इथे इंटरव्ह्यूला जातोय. म्हणजे ही जे एक दडपण असतं ना ते त्यांच्या चेहऱ्यावरती आल्यानंतर आम्हाला ते दिसत असतं सगळ्या समितीच्या. तरी मला कल्पना आहे की ते समितीच्या चेहऱ्यावरती सगळ्यांच्या की बाबा आम्हाला काय प्रश्न विचारले जातील. तर मुळामध्ये कसं असतं ना की कोणालाही आपल्याशी संवाद आणि सुसंवाद हा जो भाग आहे हा फार महत्त्वाचा असतो, की समोरच्या व्यक्तीला केवळ घाबरवून टाकणं आणि त्यांना त्याच्यापासून पळवून लावणं हा आपला उद्देश नसतो. तर त्यांना जर आपल्यात सामावून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा त्यांना एक आश्वस्त करायला पाहिजे त्याच्यातून. तर त्यामुळे पहिल्यांदा ही समिती त्यांना पहिल्यांदा बसा, पाणी प्या, चहा कॉफी काय हवे का विचारणार आणि मग पुढचे प्रश्न तर विचारणारच आहोत, त्याच्याबद्दल काही नाही. आणि बोलता बोलता कितीतरी माहिती आम्हाला मिळते, त्यांचं प्रोडक्शन कुठे होतं, त्यांच्या घरात कुठे आहे, ते कशा परिस्थितीत करतात, ही सगळी माहिती काढली जाते. आणि ही या माहितीतून पुढे त्यांचं जेव्हा सिलेक्शन होतं त्याचा थोडासा परिणाम त्याच्यावरती नक्की होतो. मी हे सगळे प्रश्न विचारण्यामागचं कारण असं आहे की ह्या सगळ्या गोष्टी एक उद्योजिका म्हणून किंवा आपण आता पुढे आपल्याला पायरी गाठायची याच्यासाठी अंगवळणी पडणं फार गरजेचं आहे. की मुळातच पहिल्या स्टेपपासूनच आपण जर उचित प्रथा अवलंबली तर ती सवयीची होते आणि आपोआप आपण फसवणूक करत नाही का. हे सुद्धा एक संस्कार आहे की मला म्हणजे. आणि कसं होतं, आता आमची मुंबई ग्राहक पंचायतीची स्वतःची ग्राहक भवन म्हणून वास्तू आहे पाल्याला. तुम्ही ज्या वेळेला तिथे शिरता ना त्याच वेळेला कळतं तुम्हाला की तुम्ही कोणाबरोबर तुम्ही व्यवहार याच्या पुढे करणार आहात. आणि आम्ही ज्या वेळेला त्यांना सांगतो की जेव्हा सिलेक्शन होतं त्यांचं आणि ज्यावेळेला आपण त्यांना बोलवतो त्यावेळेला त्यांना सांगतो की तुम्ही आता मुंबई ग्राहक पंचायतीच्या कुटुंबात तुम्ही समाविष्ट झालेले, तुम्ही सामील झालेले आहेत. त्यामुळे एखाद्या कुटुंबामध्ये गेल्यानंतर आपल्या मनातली फसवणुकीची भावना मुळातच निघून जाते. क्या बात आहे. वातावरणाबद्दल म्हणजे आता ह्या सगळ्या सांगण्यावरून ते किती छान असेल याचा अंदाज येतोच आहे, पण पंचायत पेठांमधलं वातावरण कसं असतं, तिथे कशा पद्धतीने संवाद होतो, तुमच्या तिघींकडूनही हे जाणून घ्यायला आवडेल. कारण त्यांना विचारणार माझी बेबी आहे म्हटलं कारण तुम्ही स्वतः या पेठांना भेट देता आणि तिथे सगळं व्यवस्थित चाललंय की नाही ह्याच्यावर तुमचं सुद्धा लक्ष असतं. म्हणून तुम्हाला सुद्धा हा प्रश्न मी विचारणार आहे. काय सांगाल? तर एकतर खूपच तिकडे म्हणजे उत्साह प्रचंड असतो. म्हणजे कधीही असं आम्हाला तर असं डिसाईड करावं लागतं की ओके आता ह्या वेळेला आम्ही जाऊ का, की किती गर्दी असणार आहे त्याच्यावरनं घरातनं निघा. कारण म्हणजे आता ही वेळ ठीक आहे, आता दुपारी आपण जाऊ शकतो आणि मग आपल्याला सगळे स्टॉल्स, कारण प्रत्येक स्टॉलला जेव्हा आपल्याला जायचं तर तिकडे खरेदी म्हणजे करावीशीच वाटते. कारण उत्साह जो असतो विक्रेत्यांचा पण उत्साह असतो की ते आमच्याबरोबर चर्चा करतात की तुम्ही हे वापरून बघा, हे प्रोडक्ट आम्ही असं बनवलेलं आहे, ही जी माहिती दिली जाते
त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला पण एक प्रकारचं तुमच्या मनामध्ये हे येतं की हा बाबा हे प्रोडक्ट खरंच ह्यांनी खूप काय काय म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांनी क्लॅरिटी आहे त्यांना की हे प्रोडक्ट कसं बनवलंय. करेक्ट. तर मग उगाच ते आपल्याला काहीतरी सांगत नाही आहे. आणि प्लस मग ते म्हणजे एखाद्या आता म्हणजे ते बरेचसे स्टॉल ओनर्स आहेत जे लोक म्हणजे काय काय नवीन नवीन म्हणजे प्रोडक्ट्स घेऊन येतात किंवा बॅग्स म्हटल्या तर वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स असतात तिकडे. मग तेव्हा असं वाटतं की अरे अच्छा मग ह्या स्टॉलवरनं पण घेऊया आणि त्या स्टॉलवरनं पण घेऊया. म्हणजे यावरून नको इथून घेऊया असं नाही होत, इथून सुद्धा आणि तिथून सुद्धा. ग्राहकांना निवडीचा हक्क भरपूर दिलेला आहे. त्यामुळे तो एक म्हणजे मजा असते. आणि मग शेवटी आपल्याला मग म्हणजे ग्राहक पेठेंचं त्यांची एक मोठी अशी बॅग पण असते जी घ्यावी लागते. श्रद्धा. नाही, उत्साहाच्या बाबतीत तर ग्राहक पंचायत सारख्या ग्राहक पंचायत पेठांमध्ये तर प्रचंड उत्साह असतो. आता मी तर गाळेत धारक आहे, पण जेव्हा मी उभी राहते तिकडे सेलला तेव्हा सिनियर सिटीजन्स सुद्धा काठी घेऊन का होईना पण ग्राहक पेठांना भेट देतात आणि तेवढ्याच उत्साहाने म्हणजे ते म्हणजे खरेदी करू नको असं नाही. हा, पण त्यांना जो म्हणजे त्यांच्यावरनं कळतं की किती विश्वास आहे या संस्थेवरती लोकांचा सुद्धा. आणि आमचा तर स्टॉल होल्डर्सचा उत्साह तर वेगळाच असतो, कारण इतके दिवस एकत्र राहायचं, फॅमिली आपण म्हणतो तसं, स्टॉल धारक आणि कमिटी मेंबर्स आणि ग्राहक असे एक वेगळी, कारण जे ग्राहक आज येतात ते ऑलमोस्ट जवळ राहणारे जे आहेत ते दर संध्याकाळी थोडं थोडं करून येतातच फिरायला. त्यामुळे मगाशी मॅडमने उल्लेख केला होता की राहण्याची सोय किंवा अशा पद्धतीचा तुमचा तसा अनुभव? हो, कारण आता मध्ये अलिबागला पेठ झाली तेव्हाही आम्हाला फोन आला कमिटी मेंबर्सचा की तुमची राहण्याची सोय काही तुम्ही केली आहेत का, कारण अलिबागला जायचं म्हणजे तिकडे मग त्यांनी रास्त दरात खूप छान राहण्याची सोय छान छान हॉटेलमध्ये त्यांनी केलेली होती. तर असं प्रत्येकाला विचारणं की तुमची राहायची सोय तुम्ही कुठे करताय, नाही तर मग आम्ही बुकिंग करतोय तर तुम्हाला पण तिकडे आम्ही राहायची सोय करू शकतो. अशी संस्था मला वाटत नाही की कोणता विचार करते, कारण कसं आहे की शेवटी रेंट आलं, भाडं आलं स्टॉलचं की संपला विषय. पण ग्राहक आणि स्टॉल होल्डर यांच्या बाजूने विचार करणारी ही एकमेव संस्था आहे असं अजूनपर्यंत तरी माझा अनुभव आहे. मॅडम, हे सगळं ऐकताना तुम्हाला खूप समाधान वाटत असेल ना आतून? खूप छान वाटतं, कारण कसं असतं ना की जेव्हा आपण एखादी कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी घेतो त्यावेळेला त्यांच्या सगळ्या सुखसोयी बघणं हे आपलं कर्तव्य असतं. त्याच्यातून मुंबई ग्राहक पंचायतीने आमच्यावरती पंचायत पेठांची जबाबदारी दिली आणि आता मी त्याचं प्रतिनिधित्व करते त्याच्यावरती. तर माझी जबाबदारी आहे की माझ्या कार्यकर्त्यांनाही सांभाळणं आणि माझ्या गाडीधारकांनाही सांभाळणं. कारण शेवटी कसं आहे ना की आम्ही बोलतो तर आमच्या तोंडून आमची संस्था बोलते, ही संस्थेची इमेज आहे. की आज हे मला ऐकताना खूप आनंद वाटला की आमचे गाडीधारक पण आपल्याबद्दल अशा पद्धतीने व्यक्त होतात. बाहेर गावी जातो त्यावेळेला ते व्यवसायासाठी येत असतात, पण त्यांना तिथे कुठे राहणं काय आहे माहीत नसतं. बऱ्याचशा महिला असतात, घरदार सोडून तिथे आलेल्या असतात, 5-5, 6-6 दिवस आमच्याबरोबर राहत असतात. अशा वेळेला त्यांचं पैसा त्यांचा त्यांनीच खर्च करायचा असतो, पण सुरक्षित ठिकाणी त्यांची सोय करणं, चांगल्या ठिकाणी सोय करणं एक कोणी आमच्या तिथे बंधन घातलेलं नाहीये की तुम्ही करायलाच पाहिजे, पण हे आम्ही एक आमची जबाबदारी समजतो आणि त्याच्यावरती त्यांची विचारणा करतो. त्याच्यातून पेठांच्यातलं वातावरण म्हणाल ना तर कसं आहे की ज्या वेळेला पेठेमध्ये फेरफटका सुद्धा मारला ना तर एक गोष्ट मला सुद्धा एक नेहमी जाणवते की एक सकारात्मकता. एक ज्या वेळेला आपण आपल्या पेठेमध्ये फेरी मारतो त्यावेळेला कार्यकर्त्यांची प्रचंड हलचल तिथे असते. कारण आम्ही पेठांचं आयोजन नियोजन जरी केलं ना तरी मुंबई ग्राहक पंचायतीचे वेगवेगळे भौगोलिक विभाग आहेत आणि आमचे भरपूर कार्यकर्ते आहेत की ज्या कार्यकर्त्यांना आमच्या पेठेत काम करायचं असतं आणि मग ही मंडळी तिथे असतातच. अशा वेळेला त्या कार्यकर्ते ह्या सगळ्या मंडळींची जी विचारपूस करतात, त्यांचं काय खायला मिळालं नाही मिळालं, कुठे तक्रारी आहेत, कुठे काय आहेत, एकमेकांशी बोलणं, एकमेकांच्या विचारांचं आदान प्रदान येणं किंवा एखादा ग्राहक आला तरी सुद्धा ग्राहकालाही मार्गदर्शन करणं, ह्याच्यामध्ये कुठेतरी संस्थेचं अस्तित्व सातत्याने तिथे जाणवत राहतं. तो फरक मला बाहेर गेल्यानंतर इतर पेठांच्यात कधी कधी म्हणजे मला तो जाणवत नाही. कारण कसं आहे ना, कमर्शियली ज्या वेळेला ऑर्गनाईज केल्या जातात काही म्हणजे ह्या पेठा, बऱ्याच पेठा हे केल्या जातात,
पण त्यांच्या मागे संस्थेचं बळ नसतं. ती एकटी दुखती व्यक्ती ती ऑर्गनाईज कुठेतरी करत असते आणि त्याच्यामुळे ज्यावेळेला कार्यकर्त्यांचा माहोल नाही, संस्थेचं पाठबळ नाही, संस्थेचे पदाधिकारी येतात, ते भेट देतात, कार्यकर्त्यांचं कौतुक करतात, गाळेधारकांची विचारपूस करतात, त्यावेळेला ते खऱ्या अर्थाने ते कुटुंब म्हणून त्याच्याकडे आम्ही बघतो त्याच्यातून. तर त्यामुळे तो माहोल असतो म्हणून मला वाटतं की आमच्या गाळेधारकांना सुद्धा आश्वस्त असतात एकदम छानपैकी की बाबा चला इथे गेले. आता मोठी कथा अशी असते की त्यांचं पूर्ण सामान आमच्या ताब्यात असतं. 10 दिवस आम्ही त्यांची सगळी जबाबदारी घेतलेली असते. ह्याच्यासाठी आमचं नियोजनाच्यातला मगाचा जो होता मुद्दा तो ह्याच्यात की आम्ही त्यांचा इन्शुरन्स पण करतो त्यांच्या ह्याचा, की मला माहिती नाही बाहेरच्या पेठांच्या बाबतीमध्ये सुद्धा असा इन्शुरन्स वगैरे काही केला जात असेल, कारण शेवटी त्यांची आम्ही सगळी जबाबदारी म्हणजे ग्राहकांच्या हिताचं जसं रक्षण होतं तसंच गाळेधारकांच्या हिताचंही रक्षण करण्याचं काम संस्था करत असते. बरोबर. अजून मला विचारायचं की अलिबागच्या पेठेचा आता उल्लेख केला तर व्याप्ती म्हणजे कुठपर्यंत, मग अशी तुम्ही 11 ठिकाणी म्हणालात, कुठपर्यंत पसरल्यात पंचायत? कसं आहे ना रश्मी, पहिली पेठ सुरू झाली आमची दादरला. ही पितृपंधरवड्यात असते आणि ह्या पेठेचं वैशिष्ट्य म्हणजे असं की अजूनही आपल्या समाजामध्ये पितृपंधरवडा म्हणजे तो काहीतरी असा बाजूला टाकलेला असा असतो, म्हणजे असं काहीतरी की अरे चांगल्या गोष्टींची खरेदी करायची नाही, काही नाही, हा जाऊन देते 15 दिवस. हा हे सगळा जो काही विचार होता ना हा संस्थेने मोडून काढला. आज दादरमध्ये भरणारी 40 वर्ष भरणारी पेठ पितृपंधरवड्यातच भरते. लोक पूर्ण लग्नाची खरेदी तिथे करतात. किंवा त्या पेठेपासून आमचं खरं तर पूर्वीपासून सुरू व्हायचं. आता थोडेसे आमचा संबंध व्याप्ती वाढल्यामुळे आम्ही आधीपासून सुरू करतो, पण तरी सुद्धा दादरची पेठ ही पितृपंधरवड्यातच भरते. मग दादर, ठाणा, बोरिवली, वसई, पालघर, पुणा, ठाणा, अलिबाग, दापोली इथपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि आजच्या 11 पेठा झाल्यानंतर आमच्याकडे अजून मागणी आहे की अजूनही आपल्याकडे 3-4 ठिकाणून आजच मागणी आलेली आहे. रत्नागिरीपासून मागणी आलेली आहे की आता आमच्याकडे कधी पेठ होणार. म्हणजे पेठांच्यातलं जे आहे आणि ह्याच्यातला थोडासा भाग कसा असतो की आमचे ह्या सगळीकडे ना भौगोलिक विभागांच्या आमचे कार्यकर्ते आहेत तिथे. म्हणजे आम्ही पहिल्यांदा एक असा विचार करतो की जिथे आमचे कार्यकर्ते आहेत ना तिथे पेठेचं आयोजन करावं. ते करणं संस्थेच्या दृष्टीने खूप महत्वाचं असतं, कारण पेठेच्या प्लॅटफॉर्मवरती जे कार्यकर्ते कामाला येतात तर ते चळवळीसाठी उपलब्ध होतात. बरोबर. आणि आता दिवसेंदिवस प्रवासाच्या अडचणी, आता हिने जसा उल्लेख केला की सिनियर सिटीजन्स येतात, तर खरोखर आजचे सिनियर सिटीजन एके काळामध्ये 40 वर्षापूर्वी म्हणजे 43 वर्षाच्या पेठाला तेव्हा ते यंग होते, त्यामुळे ते पेठेत जात होते. त्यांनी पेठेतनं प्रचंड खरेदी केली आणि आता बदलत्या जीवनशैलीमुळे त्यांचं झालेलं आहे असं की त्यांचं जाणं येणं होत नाही. पण पेठेच्या निमित्ताने ही मंडळी त्या 4 दिवसात एकत्र येतात. कितीतरी दिवसात म्हणतात अरे आपली भेट जुळलेली नव्हती, आपण ह्या निमित्ताने इथे भेटलो. म्हणजे एक कौटुंबिक सोहळा जो असतो ना तो ह्या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतो त्याच्यातून. त्यामुळे तुम्ही आता या पेठांचे कुठे कुठे होतात त्याचा उल्लेख करत असताना 1-2 नावं त्यांनी सुद्धा घेतली. तुम्ही किती ठिकाणी व्हिजिट करता? जास्त करून दादर पेठच, कारण का ते एक्झॅक्टली जसं म्हणजे त्या म्हणाल्या की त्यावेळेमध्ये असते पेठ. त्याच्यामुळे काय होतं की दिवाळी एनिवेज आलेलीच आहे नेक्स्ट ह्याच्यामध्ये. तर आपण दिवाळीला जे सगळ्यांना म्हणजे भाऊबीजेचे गिफ्ट द्यायचे असतातच, तर ती जे म्हणजे त्या ज्या गिफ्ट्स असतात त्या अशा आम्ही म्हणजे लिटरली माझी यादी रेडी असते की आता मला जाऊन ह्या वेळेला वहिनीसाठी हे घ्यायचंय, भावासाठी हे घ्यायचंय. तर मग ते एक असं झालेलंच आहे म्हणजे की जायचं दादर पेठेमध्ये आणि येतं. आणि दुसरं म्हणजे आता माझ्या फ्रेंड्स ज्या आहेत त्या पुण्याला आहेत, आता पुण्याची पेठ आहे चालू, तर त्यांना ऑलरेडी म्हणजे रेकमेंडेशन गेलेलं असतं की तुम्ही तिकडे जाऊन बघा की ह्या वेळेला हा स्टॉल आहे का. म्हणजे ते. आणि हल्ली तर असं झालेलं आहे की एखादं कुठे म्हणजे पर्स वगैरे घेऊन गेलो तर सगळेच लोक विचारतात पण अच्छा हे ग्राहक पेठेमधनं घेतलं का. वा, ब्रँड झालाय, ब्रँड झालेला आहे मुंबई ग्राहक पंचायतीची पंचायत. खरोखरच असं झालंय की आता बाहेर असं बोललं जातं की मुंबई ग्राहक पंचायतीच्या पेठेमध्ये तुम्ही भाग घेतलायत ना, अरे वा तिथे घेतलंय का, म्हणजे मग तुमचं नक्कीच चांगलं असेल. आणि कसं आहे ना की मुंबई ग्राहक पंचायत म्हणून ज्यावेळेला आम्ही पेठांचं आयोजन करतो ना त्याच्यातलं मगाशी तू म्हणालीस तसं की वेगळे पण काय आहे त्याच्यातलं, तर वेगळे पण हेच आहे की आपल्याकडे केवळ व्यावसायिक ऍक्टिव्हिटी तर ती आहेच, त्याच्याबद्दल प्रश्न नाही, पण सामाजिक जबाबदारीचं भानही आपण ह्याच्यातून विसरत नाही. याच्यातून की आपल्या ह्या पंचायत पेठांच्या मध्ये आपण कितीतरी अशा संस्था आहेत की ज्या समाजासाठी कार्यरत असतात. म्हणजे मतिमंद अपंग मुलांच्या संस्था आहेत,
कुष्ठरोग्यांच्या संस्था आहेत, तर त्या संस्थांना सुद्धा आपण इथे विनामूल्य गाळा देतो. अच्छा. आणि इथे त्याच्यासाठी लोक भरभरून येतात. आणि सांगायला मला आवडेल की ह्या वर्षी आपण आणखीन एक प्रयोग केला की ह्या 11 पेठा भरल्या, त्याच्याच बरोबर ह्या वर्षी आम्ही एक केवळ अशाच संस्थांच्या एका पेठेचं आयोजन केलं होतं, सेतू बांधारे या नावाखाली. आणि हा जो प्रकार होता तो आहेरेकडून नाहिरेकडे जाणारा हा प्रवास होता की आज ह्या समाजाला सुद्धा आपल्या मदतीची खूप गरज आहे, तर त्यांना जर आपण हे व्यासपीठ दिलं नाही तरी कशी मंडळी समाजापर्यंत पोहोचणार. आणि ह्या भावनेतून हे केलं होतं आणि प्रचंड प्रतिसाद त्याला मिळाला. ती तर भावना आहेच, पण ह्या मंडळींमध्ये सुद्धा कलात्मकता इतकी सुंदर असते, अतिशय सुंदर. कारण ही पेठ सुद्धा दिवाळीच्या आधी आयोजित केली होती आणि तिथे पणत्या, आकाशकंदील वगैरे जे होते, तर त्या एका स्टॉल वरती जवळजवळ 2 लाखाची नुसती कंदिलाची विक्री झाली त्यांची. आणि लोकांनी येऊन भरभरून घेतलं त्यांच्याकडून, कारण इतकं सुंदर कलात्मक त्याच्यामध्ये त्यांची निर्मिती होती की आपल्याला वाटतं की हे हात अपंगांचे आहेत, हे काय निर्मिती करणार, पण खरोखर ते म्हणजे एकतर त्यांच्याकडून करून घेणाऱ्यांचंही ते कौशल्य आहे आणि त्यांनी करणाऱ्यांचंही कौशल्य आहे आणि त्यांना व्यासपीठ देणं हे आपलं कर्तव्य आहे. मला वाटतं ही सेतू बांधारे ही दरवर्षी आता तुम्हाला आयोजित करावी लागणार आहे, एकंदरीत असं दिसतंय. आणि असेच वेगवेगळे उपक्रम असं वाटतं. म्हणजे त्यावेळेला काही म्हणजे असं भावना व्यक्त केल्यात की सेतूचा हा महासेतू व्हावा म्हणून. ऍब्सोल्युटली. आणि हा सेतू बांधारे खरंच हा जो प्रयोग होता तो खरंच सक्सेसफुल होता, कारण त्यावेळी आमची ही पेठ पॅरलेली चालू होती. फक्त ते 2 दिवसांनी होणार होतं, पण पहिले 2 दिवस लोक स्वतःहून येऊन विचारत होते की ते आजपासून आहे ना. म्हटलं नाही, ते 2 दिवसांनी सुरू होणार आहे. म्हणजे लोक पण वाट बघत होती या गोष्टीची की जे समाज जागरूक आहे या बाबतीत सुद्धा, आणि ते अजून जागृती करण्याचं काम मुंबई ग्राहक पंचायत गेली अनेक वर्ष सातत्याने करते, नाही का. मला त्यामुळे ग्राहकांना पण असं म्हणजे ऍज अ ग्राहक मला असं वाटतं की अच्छा माझा पण थोडाफार हातभार लागला पाहिजे. वा, क्या बात आहे. त्यामुळे आवर्जून ग्राहक तिथे येतात असं काहीतरी वेगळेपण सापडल्यानंतर. मला एक बेसिक प्रश्न असा विचारायचा आहे की निवड झाल्यानंतर बरेचसे गाळेधारक जे आहेत किंवा उत्पादक आहेत त्यांचं प्रॉडक्ट खूप छान असतं, पण त्यांना लोकांबरोबर संवाद साधणं हे प्रत्येकाला तितकं सुंदर जमतंच अशातला भाग नाहीये. तर तुमच्याकडून काही अशा प्रकारचं वर्कशॉप म्हणा सुरुवातीला किंवा मार्गदर्शन घेतलं जातं का, आणि तुमचा सुद्धा अनुभव त्या बाबतीतला विचारायचा आहे. वर्कशॉप असं नाहीये, पण आपल्याकडे कसं होतं की एकदा त्यांची निवड झाली आणि त्यांना कळवण्यात आलं निवड झालेली आहे म्हणून, की मग आम्ही त्यांच्यासाठी एक मोठी मीटिंग आयोजित करतो. त्याला त्यांच्याबरोबर करार करायचे असतात. तो रीतसर व्यवस्थित करार छापील अटी शर्ती लिहिलेला तो करार त्यांच्याबरोबर करतो. आणि त्यावेळेच्या त्या मीटिंगमध्ये त्यांना आम्ही सगळी पूर्णपणाने कल्पना देतो त्याच्यातून की बाबा काय असेल. म्हणजे लेखी तर दिलेलंच असतं, तरीही त्यांना सगळं सांगितलं जातं की तुम्ही विक्री कशी करायची. तुम्ही पावतीशिवाय विक्री करणारच नाहीये, पावतीचं बंधन इथे आहेच आहे. त्या पावतीवर काय छापलेलं असलं पाहिजे, तुमचा GST नंबर असेल तर तो असलाच पाहिजे, तुमचा ऍड्रेस असला पाहिजे, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तुमचा असलाच पाहिजे. त्यामुळे पावती देण्याचं बंधन आहे त्याच्यावरती. पावतीवर कुठेही एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही ही अट छापता येणार नाही. ही अट छापता येणार नाही हे बंधन त्यांच्यावरती घातलेलं असतं. वस्तू कशी वापरायची, काही वस्तूंच्या बाबतीत तुम्हाला काही काळजी घ्यायची असते, कशी वापरावी, म्हणजे आर्टिफिशियल दागिने असतील किंवा काय, तर त्याच्यावरती परफ्यूम मारू नका हे नाही, ह्या ज्या काही प्रिकॉशनरी सूचना असतात त्या घातलेल्या असतात, असणं आवश्यक असतं त्याच्यातून. तर त्यामुळे त्यांना त्याच्याबद्दल सांगितलं जातं. त्याच्यानंतर कुठेही इथे बार्गेनिंग नाही, आरडाओरडा करून यायचं किंवा मी 2 घेतो 4 घेतो मग मला एवढी किंमत नाही. किमतीची घासाघीस तुम्हाला करताच येणार नाही इथे. ती किमतीची घासाघीस आम्ही इंटरव्ह्यूच्या वेळेलाच त्यांच्याबरोबर केलेली असते आणि समितीने ठरवून त्यांच्याबरोबर सांगितलेली किंमत ठरलेली असते. रिझनेबल रेट असतो त्याला. हा, नंतर प्रत्येक वस्तूवरती लेबल लावणं हे सुद्धा बंधनकारक असतं त्याच्यावरती, की तुम्ही आम्हाला विचारल्याशिवाय पुढची भाग असा असतो की आता एकदा प्लॅटफॉर्म दिलाय, 4 चादरी ठेवायला दिलेत, त्याच्याबरोबर मी आणखी 2 टेबल क्लॉथ आणले, 2 कुशन कव्हर नाही. तुम्ही आम्हाला ते सांगितलं पाहिजे, कारण तुम्ही एकदा स्टॉल एखाद्या उत्पादनासाठी दिल्यानंतर त्याच्यावरती तुम्ही वेगळं जर उत्पादन आणून ठेवायला लागलं तर ते कमिटीला माहिती पाहिजे त्याच्यातून. तेच जर तुम्ही नाही सांगितलं तर मग तुम्ही काही आणून तिथे विकायला हा काही बाजार नाहीये तिथे मांडलेला त्याच्यातून. त्यामुळे त्यांना त्याचीही कल्पना पूर्णतः दिली जाते. म्हणून मग अशी म्हटलं तसं की स्टॉल मिळवणं सोपं असतं, टिकवणं कठीण असतं. जे टिकले ते टिकले त्याच्यातून, आणि परत त्याच्यातून नाविन्याची जी ओढ असते की लोकांना, त्यामुळे आपल्याला काही लोकांना
रिप्लेस करणं, त्यांना नवीन लोकांना आतमध्ये घेणं, हाही उद्योग करावाच लागतो त्याच्यातून. त्यामुळे तेही भान आपल्याला सातत्याने नाविन्याचा शोध घ्यावा लागतो त्याच्यातून. तर त्यामुळे त्यांच्यासाठी वर्कशॉप न घेताना आता काही गोष्टी अशा होतात बऱ्याच वेळेला की काही वर्षांपूर्वी आमच्याकडे एक स्टॉल धारक होते आणि त्यांचं अतिशय स्वतः उत्पादक होते ते. सोलापूरला त्यांचे लूम्स वगैरे होते आणि अतिशय उत्तम दर्जाचे त्यांचे टॉवेल नॅपकिन वगैरे होते. साधा स्टॉल त्यांचा मांडलेला असायचा. माझ्या एकदा डोक्यामध्ये असं आलं की अरे ह्यांना आपण थोडंसं चांगलं प्रेझेंट त्यांनी केलं तर ह्याची कदाचित त्यांची विक्री जास्त होईल आणि लोकही ते घेतील. त्यांना म्हटलं तुम्ही छोट्या नॅपकिन्सचा असा एक काय म्हणतो आपण एक असा गिफ्ट सारखं गिफ्ट पॅकिंग का नाही करत तुम्ही आणि तसे एक 4 नॅपकिन्स वगैरे की तो देण्यासाठी असं हे होईल. त्यांना ती कल्पना पटली आणि त्यांनी ते केलं आणि इतकी प्रचंड प्रमाणावर त्याची विक्री झाली. कारण एक नॅपकिन असा उघडून घेण्यापेक्षा किंवा तो कोणाला तरी प्रेझेंट देण्यापेक्षा मला गिफ्ट पॅक मिळाला त्याचा. आणि त्यांच्याकडून आम्ही कितीतरी उत्पादनं अशी त्यांना सांगून खरेदी त्यांना विक्री करायला लावली. आता त्यांनी व्यवसाय बंद केलाय पण त्यांनी जाताना अगदी सांगून गेले की म्हणजे मुंबई ग्राहक पंचायतीने मला ह्याच्यामध्ये व्यवसाय जे उभं केलं त्याच्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. म्हणजे असे कितीतरी छोटे छोटे उत्पादक येतात आणि आम्ही त्यांना काही कल्पना देऊन काही त्यांच्याकडच्या आम्ही शिकतो किंवा कधीतरी आमचे कार्यकर्ते असतात, कमिटी मेंबर्स आहेत, त्या बाहेर बघत असतात आणि त्याप्रमाणे प्रेझेंट कसं करायचं एखादं प्रॉडक्ट तुम्ही आकर्षकरित्या. आताची जी जनरेशन आहे ती बऱ्यापैकी छान प्रेझेंट करते पण जुने जे लोक आहेत त्यांना अजूनही जुने ते त्याच पठडीने विकायला बसतात, तशाच विक्रेत्यांनी बसतात. उत्पादन चांगलं असतं पण म्हणतात ना की ओरडून विकली तर शिळी भाजी सुद्धा संपेल नाहीतर ताज्या तुपातली मिठाई सुद्धा पडून राहील अशी परिस्थिती असते. त्यामुळे तुमचं प्रेझेंटेशन जेवढं जास्त चांगलं तेवढं तुमचं लोक खरेदी जास्त पद्धतीने करते. अशा पद्धतीचं मार्गदर्शन होतं. तुमचा काय अनुभव आहे? स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये काही बदल झालेला किंवा काही फरक पडलाय असं जाणवतं का बिफोर स्टॉल आणि नंतर? भरपूर जाणवतं. कारण पहिल्या एक्झिबिशनला एखादा कस्टमर आला, काही कस्टमर्स तर असे निघून जातात, हाक मारली तरी बघणार पण नाही, निघून जातात. पहिले 1-2 वर्ष थोडं ऍडजस्ट व्हायला वेळ लागला पण आता असं आहे की म्हणजे आपण जे आपण प्रोडक्टबद्दल माहिती देतो आता सगळेच ग्राहक सारखे असतात असं नाही. काही ग्राहक खूप प्रश्न विचारणारे असतात, काही ग्राहक उगाचच काहीतरी म्हणजे आपल्या उत्पादनांना असंच होतं का तसंच होतं का. पण ह्या सगळ्यांची उत्तरं हसतमुखाने काही अफेक्ट न होता देणं तेवढंच गरजेचं असतं. कारण उद्या हाच ग्राहक जर आपण त्याला व्यवस्थित त्याच्या शंकांचं निरसन करू शकलो तर हाच ग्राहक उद्या आपल्याशी जोडला जाणार आहे आणि पुढची सगळी त्याचं म्हणजे ऑर्डर्स आणि हे सगळे आपल्याला येणारच आहेत. तर ही गोष्ट एक बऱ्यापैकी शिकायला मिळाली. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर हेच आपल्याला इथून साध्य करायला मिळतं नाही का. या मुंबई ग्राहक पंचायत पेठांचं वैशिष्ट्य आणि वेगळेपण काय आहे तुम्ही सांगा मला. मगाशी 1-2 मुद्दे तुम्ही सांगितलेत पण त्या पलीकडे जाऊन आणखीन काय त्याच्यात वेगळं असतं? कसं आहे ना की पंचायत पेठांना प्रचंड ग्राहकांची भेट असते. त्यामुळे त्या 10 दिवसात जेवढे ग्राहक तिथे भेटीला येतात तर ते ग्राहक आल्यानंतर ग्राहकांना त्यांचे हक्क त्यांचे अधिकार काय आहेत हे सांगण्याचं ते एक उत्तम व्यासपीठ आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही आज आपला जागो ग्राहक हा कार्यक्रम चाललाय. तसाच तिथे पण आमचा जागो ग्राहक जागो हा एक स्टॉल असतो आणि आमचे शिक्षण विभागाचे कार्यकर्ते आहेत. आमच्याकडे ग्राहक शिक्षण विभाग म्हणून एक विभाग आहे आणि त्याचे कार्यकर्ते तिथे ग्राहकांना आपले हक्क, वजनमापातून होणारी फसवणूक किंवा अन्न भेसळ कशी ओळखायची किंवा बाजारामध्ये डुप्लिकेट वस्तू आलेल्या असतात त्याच्यापासून कसं सावध राहायचं ह्यासारख्याचं मार्गदर्शन तिथे करतात. त्या स्टॉलवरून वेगवेगळे आम्ही कितीतरी कॅम्पेन्स म्हणजे मोहिमा तिथून राबवल्या की जेव्हा कधी एकदा महागाईनी प्रचंड कळस गाठला होता तर त्यावेळेला सह्यांची मोहीम राबवली. नंतर समाजामध्ये गुटखा दारूचं बंदीच्या जाहिरातींचं प्रमाण खूप वाढलं होतं काही वर्षांपूर्वी, तेव्हा त्याच्यावरती त्या बंद व्हाव्यात म्हणून त्याच्यासाठी सह्यांची मोहीम राबवली. असं गॅसची दरवाढ झाली त्याच्यावरती सह्यांची मोहीम राबवली. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या पंचायत पेठा ज्या आहेत ना त्या एखाद्या लोलकातून बघितल्यानंतर कशा विविधरंगी आपल्याला रंग दिसतात ना तसा ह्याचा वापर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने करता येतो आणि तो वापर इथे आपण केला जातो.
हे दृश्य बाहेर नाही बघायला मिळणार. कारण इथे कसं आहे, नाणं खणखणीत आहे आपलं. आपल्याला काही इथे फसवणुकीचा काही प्रश्नच नाहीये इथे. त्यामुळे येणारा ग्राहक आहे जो तिथे घेतो, माहिती घेतो. म्हणजे ग्राहकाला इथून बाहेर पडताना मी वस्तूचीच खरेदी केवळ करून तो बाहेर पडतो असं नाहीये, तर तो काहीतरी विचार घेऊनही बाहेर पडतो, काहीतरी जागृत होऊन बाहेर पडतो. आणि हे काम मला असं वाटतं या पंचायत पेठांच्या ह्याच्यातून होतं. त्यामुळे वेगळेपण आपलं ते इथेच वेगळेपण सांगता येईल त्याच्यातलं. तुम्हाला काय वाटतं? कारण ह्यांनी तर त्यांच्या बाजूने काय वेगळे उपक्रम राबवले जातात ते मॅडमने सांगितलं. ग्राहक म्हणून तुम्हाला वैशिष्ट्य काय वाटतं? सो ग्राहक म्हणून मला नेहमी वाटतं की एकतर विविधता, नवीन नवीन गोष्टी ज्या मार्केटमध्ये आहेत त्या पण ते म्हणजे नेहमी असतात. काहीतरी नवीन एखादं प्रोडक्ट असणारच आहे ह्याचं एक नेहमी असतं. दुसरं म्हणजे त्या जशा म्हणाला मोहिमेमध्ये आमचं पण काहीतरी हातभार आहे, कारण हे शेवटी एक ग्राहकासाठी ही संस्था आहे असं वाटतं. त्यामुळे तो जो हातभार लागतो ते त्याचाही समाधान वाटतं. आणि ऑफकोर्स आमचा जो फायदा चालूच आहे की कुठेही आम्हाला फसवणूक नाहीये, मग काय कुठेही आम्हाला काय आमचं ऐकलं जातंय, तो एक खूप महत्वाचा आहे. बाकीच्या आहेत पेठा भरपूर आहेत, पण कुठेही ग्राहकाचं म्हणणं ऐकलं जातंय की नाही हा नेहमीच प्रश्न असतो. इथे आम्हाला ते म्हणजे म्हणतात नाही, म्हणजे ऐकून त्याच्यावरती काहीतरी निवारण केलं जाईल. क्या बात आहे. थँक्यू. एक पेठ संपते आणि त्याच्यानंतरचं वातावरण हे सुद्धा तुम्ही अनुभवता. काय असतं ते वातावरण पंचायत पेठेची एक हे संपल्यानंतर? पेठ संपल्यानंतर तर पहिलं सगळं पॅकिंग असतं. एवढे दिवसांपर्यंत म्हणजे आता जेव्हा दिवाळीच्या आधीची जी पेठ भरते ती तर बॅक टू बॅक असते. 5 पेठा असतात. त्याच्यामध्ये इकडनं पॅकिंग करा, दुसरीकडे अनपॅक करा असं असते. शेवटचा दिवस जेव्हा असतो तेव्हा तर पहिले 3-4 दिवस काही विचार नसतात डोक्यात. फक्त इकडनं पॅक करा, गोडाऊनवर टाका, अनपॅक करा. 3-4 दिवसानंतर जेव्हा रिलॅक्स होतो तेव्हा मग जाणवतं की अरे पेठा संपल्या आहेत. म्हणजे आता ती अशी पोकळी म्हणतात पुढची पेठ केव्हा येईल, मग त्याची वाट बघतो. कारण पोकळी निर्माण होते थोड्या काळासाठी. पण तुम्ही सगळे एकमेकांशी कॉन्टॅक्ट मध्ये असाल ना, की जे गाळेधारक आहेत कॉन्टॅक्ट मध्ये असतं, पण शेवटी तिकडे एकत्र असणं ही जी मजा असते ती वेगळीच असते ना. खरंय खरंय. त्यामुळे आपली चर्चा खूप रंगतीये, पण आपल्याला वेळेकडे सुद्धा थोडंसं बघायला हवंय. मी जाता जाता मॅडमना 2-3 प्रश्न एकत्र विचारते की पेठेसमोर सुद्धा काही आव्हानं असतील किंवा नवीन काही योजना असतील, आणि हे सगळं सांभाळायचं, त्याचं आर्थिक गणित मुळात ते नीट मांडणं हे सुद्धा खूप महत्वाचं काम असतं. कारण पेठांचं आयोजन हे नुसतं फक्त हॉल बुक केलं आणि ह्यांनी संपत नाही. दरवेळेला प्रत्येक वेळेला त्या पेठेमधल्या त्या गाळेधारकांचं भाडं ठरवणं, कारण प्रत्येक ठिकाणचे खर्च वेगळे असतात, त्यानुसार ठरवतो. त्याच्यामध्ये कुठल्याही आपला संस्थेचा त्याच्या भाड्यातून कुठेतरी प्रॉफिट काढावा हा हेतू अजिबात नसतो त्याच्यात. त्यामुळे ते अत्यंत काटेकोरपणाने कमीत कमी भाडं कसं ठेवता येईल, रेंट कसं ठेवता येईल ह्याच्याकडे ती खूप कसरत असते मोठी. हा आमच्या साईडनी झाला तरी ऑफिसच्या साईडनी सुद्धा त्याचं सतत येणारी बिलं, त्याचं सतत पेमेंट करणं हाही एक खूप मोठा प्रकार असतो त्याच्यातला. त्याच्यामध्ये संस्था परत ह्या व्यावसायिक या गाळेधारकांच्याकडून त्यांच्या उलाढालीवरती 2% संस्थेला दिले जातात. आता हे संस्थेचे 2% सुद्धा मी इथे मुद्दाम उल्लेख करेन की हे 2% कशासाठी आहे, कारण ही स्वयंसेवी संस्था आहे, ही कुठूनही बाहेरच्या मदतीवर चालत नाही. पण संस्था चळवळीसाठी अनेक कामं करते, अनेक कामं संस्थेची सातत्याने चाललेली असतात. आणि त्याच्यासाठी लागणारा जो पैसा आहे तो ह्या 2%च्या उत्पन्नातून येतो. एकीकडे हेच गाळेधारक संस्थेला ह्या चळवळीसाठी मदत करत असतात. त्यामुळे त्याचं आर्थिक नियोजन खूप मोठं आहे. आणि सगळ्यात शेवटी सांगायचं म्हणजे सगळ्या पेठा संपल्यानंतर आमचं एक छानपैकी गेट टुगेदर होतं, एक स्नेहसंमेलन होतं. त्याच्यामध्ये आमचेच गाळेधारक आम्हाला काही सूचना करतात, त्यांनाही अनुभवलेलं असतं त्यांनी की बाबा ह्याच्यात ही सुधारणा पाहिजे. कारण आपण असा कधी दावा नाही करू की सगळ्या गोष्टी आम्हालाच कळतात. ही मंडळी आम्हाला काही सुचवत असतात की अरे ह्याच्यातनं ही सुधारणा पाहिजे, ती सुधारणा पाहिजे. आम्ही त्यांना काही सुचवत असतो. आणि ह्या सगळ्यांचं म्हणून एक छानसं स्नेहसंमेलन होतं की ज्याची ही सगळी मंडळी वर्षभर वाट बघत असतात. आणि मग पुढली पेठ कधी येणार आहे त्यासाठी चक्र सुरू होतं परत पुढे. मला वाटतं ह्याच नोटवर आपण आजच्या या कार्यक्रमात थांबूया. तुम्ही तिघींनी खूप छान माहिती दिली, तुमचे अनुभव सांगितलेत, तुमचे मनापासून आभार मानते. आणि मुंबई ग्राहक पंचायतीची पेठ म्हणजे विश्वासार्हता हे जे समीकरण इतक्या वर्षांचं आहे त्याचा अनुभव आपल्यापैकी सुद्धा बऱ्याच जणांनी घेतला असेल. नव्या विषयासह पुन्हा आपली भेट होणारच आहे. आज इथेच थांबतोय. नमस्कार.